नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग अतिशय धमाकेदार आहे. खूप दिवसानंतर मजा आ गया बॉस. तर आज काय काय झालंय ना, सगळा थरार शेवटपर्यंत बघत राहा. सुरुवातीला अर्जुन सायलीला विचारत असतो, एवढ्या काही टेन्शन मध्ये तुम्ही, असं दाखवताय जसं की खूप काही सिरियसली घडलंय. त्यावर सायली म्हणते, अहो सिरियसली विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही. प्रियाचं जर लग्न ठरलं असतं तर तिने बढाया नसत्या मारल्या का आपल्या घरी येऊन. त्यावर अर्जुन म्हणतो, हा तुमचं हे बरोबर आहे, हा मुद्दा पटतोय मला. तिने असं शो ऑफ केलं असतं, नाटकीपणा करून आपल्या घरी पेढे वगैरे आणून दिले असते, पण खरंच की तिने असं काहीच केलेलं नाहीये. त्यावर सायली म्हणते, तेच खटकतंय ना मला, तिने असं काही केलेलं नाहीये. आणि शिवाय तन्वीचं लग्न जमलं असतं तर प्रतिमात्याने नसतं का सांगितलं मला. अर्जुन विचार करायला लागलाय, खरंच की हिचं म्हणणं बरोबर आहे. मग आता या सायलीला प्रतिमात्याचं वाक्य आठवतं की त्यांचं म्हणजे ते इथे येऊन गेल्यानंतर मी तुला फोन करेल बुवा, ते कल्पना आणि प्रतापराव. मग ती विचार करते, अरे देवा, प्रतिमात्याने तर मला फोनच केला नाही, मीच फोन करते. असं म्हणून ती लगेच तिचा फोन हातात घेते आणि प्रतिमात्याला फोन डायल करते. अर्जुन म्हणत असतो, थांबा जरा, ऐका. आता इकडनं या प्रतिमा त्या बिचाऱ्या टेन्शन मध्ये. सायलीचा फोन वाजल्यावर त्या विचार करतात, अरे देवा, सायलीला कसं उत्तर देऊ, कसं लग्न लपून ठेवू या तन्वीचं आणि अश्विनचं. अरे देवा, आता काय करू. पूर्णाईने मला फार मोठ्या संकटात टाकलंय. इकडनं सायली वाट बघत असते, प्रतिमा त्या कधी फोन उचलतील. शेवटी त्या उचलतात फोन आणि म्हणतात, हॅलो. सायली म्हणते, हॅलो प्रतिमा त्या, काय झालं, इतकं का वेळ लागला फोन उचलायला, झोपला होतात का तुम्ही. प्रतिमात्या म्हणतात, नाही ग सायली. मग सायली म्हणते, आई बाबा येऊन गेले ना तिकडे, काय बोलले ते, तुम्हाला वाटलं होतं तसे सहजच आले होते ना ते, काही बोलणं झालं का वेगळं त्यांचं. पूर्णाजी काय बोलल्या तुम्हाला. आत्या मला माहितीये मी फार प्रश्न विचारते, तुम्हाला पण काही झालंय का बोलणं. आता या प्रतिमात्याला पूर्णाजीने घेतलेलं वचन आठवतंय की सांगू नको बाई लग्न होस्तोर रविराजला आणि अर्जुन सायलीला. आता त्या तिला म्हणतात, अगं सायली, मी ना जरा गडबडीत आहे ग, आपण ना उद्या बोलूयात. असं म्हणून त्या पटकन फोन कट करतात. यांना बिचाऱ्यांना खोटं बोलता येत नाही, पण आज त्यांनी तन्वीचे एक खोटं चालता चालता पकडलं बरं का. अरे आज सच में मजा आ गया आहे प्रेक्षकांनो. आता त्या पटकन फोन ठेवून देतात. सायली विचार करते, असा का फोन ठेवला असेल यांनी. अर्जुन म्हणतो, आता काय झालं, काही सांगितलं का प्रतिमात्याने तुम्हाला, जमलं का तन्वीचं लग्न. सायली म्हणते, नाही तसं काही बोलल्या नाही आत्या. मग अर्जुन म्हणतो, नाही जमलं ना, जाऊ द्या, फॅन्टॅस्टिक झालंय, सोडा, सगळं काही जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं, सोडा बरं तो डोक्यातला विचार. चला खाली जाऊया आणि माझ्यासाठी छान गरम गरम कॉफी करा ना सायली, चला प्लीज, आता नका विचार करू एवढा, चला. असं म्हणून आता त्याने सायलीला नेलंय खाली. पण सायलीच्या डोक्यातला भोंगा काही जाईना. बरं त्यातल्या त्यात आता हे आणखीन उद्योग करून ठेवतात सुभेदार. ते सगळेजण आले बरं का, पूर्णाजी, कल्पनाताई. आता समोर सायली दिसते. आल्या आल्या समोर त्यांना अर्जुन आणि सायली दिसतात. बरं हे कशाला उगी शो ऑफ करतात बघा, असं दाखवतात की ते जणू काही खरंच साखरपुड्यावरनं आले आहेत. आता लगेच नाटक करायला लागतात बरं का. अश्विन म्हणतो, डॅड काय धमाल मजा आली ना आज साखरपुड्यामध्ये. आता पूर्णाजी जरा गांगरून जातात. साखर, हा 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 हा, अरे हा, साखरपुडा साखरपुडा, खरंय खरंय. सायली आणि अर्जुन दोघे अगदी टक लावून बघतात बरं का यांना. कल्पनाताई लगेच म्हणतात, अगं बाई, त्या वैशाली काकूंची मुलगी किती मोठी झाली ना. पूर्णाजी म्हणतात, हो ना बाई, मी ओळखलंच नाही तिला, किती एवढीशी होती ना. मग प्रतापराव म्हणतात, साखरपुड्यात वैशाली काकू सांगत होती मला, ती आता US ला जाणारे मुलाकडे, फार बोलता आलं नाही ग, साखरपुड्यात गर्दी होती ना. अश्विन म्हणतो, काही म्हणा, साखरपुड्यात पंक्तीत जेवण छान होतं, डेझर्ट मस्त होतं ना. आता या पूर्णाजी गुलाबजाम म्हणतात आणि प्रतापराव जिलेबी म्हणतात आणि अश्विन रसगुल्ले म्हणतो. ह्या तिघांचं मिसमॅचिंग सायलीला आणि अर्जुनला लगेच खटकतं. म्हणजे बघा, मुलीच्या साखरपुड्याला गेले आणि असं म्हणताय की वैशाली काकू मुलाकडे जाणारे, हे सगळं असंबंध बोलणं अर्जुन सायलीला तेव्हाच लक्षात येतं. आता जरा घाबरतात बरं का हे. यांना वाटतं आता काही जमणार नाही आपल्याला खोटं बोलायला. लगेच कल्पना म्हणतात, चला चला पूर्णाई, तुम्हाला झोप आली असेल ना. आता लगेच एक सगळेजण हे पांगतात. सायली म्हणते, बघा बघा, बघितलं ना. अर्जुन म्हणतो, हां बघितलं मी. मग सायली म्हणते, चौघेजण कसे खोटं बोलताय साखरपुड्याबद्दल, एकत्र बसले होते ना हे पंक्तीमध्ये. गोडाच्या पदार्थाची नावं प्रत्येकाने कशी वेगवेगळी घेतली ना. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, तुमचा डिटेक्टिव्ह फक्त केस पुरता जागा नसतो सायली, तो कायमच जागा असतो, आत्ता सुद्धा. सायली म्हणते, अहो मी डिटेक्टिव्ह नाहीये, मी या घरची सून आहे, म्हणूनच मला माहितीये की या चौघांपैकी कोणालाही खोटं बोलता येत. अर्जुन म्हणतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते परत परत बोलत होते साखरपुडा साखरपुडा, ते काहीतरी पटवून देत होते आपल्याला, हे आलंय माझ्या लक्षात. सायली म्हणते, तेच तर,
मगाशी प्रतिमात्याने पण फोन कट केला हो लगेच, त्या काहीच बोलल्या नाही. असं कधी करत नाहीत ना त्या. अहो मला वाटतंय ना कुठेतरी पाणी मुरतंय. अर्जुन म्हणतो बसा आता, इतका स्ट्रेस घेऊ नका, बसा बरं खाली. आता तो अर्जुन सायलीला तिथे बसवतो आणि तिला एक छान महत्वाचा मुद्दा पटवून देतो जो मला आवडला. अर्जुन म्हणतो हे बघा, तन्वीचं लग्न जर जमलं असेल, हे लोक नाही सांगत आहेत आपल्याला कारण ते चिडलेत आपल्यावर. हे असं वागवून त्यांना आपल्याला कदाचित दाखवून द्यायचं असेल की आपण कसे बाहेरचे लोक आहोत. एक सांगू का तुम्हाला स्पष्ट, मला त्या तन्वीच्या लग्नात जायची इच्छा पण नाहीये. आणि आय नो तिचा होणारा नवरा आफ्रिकेच्या जंगलात राहत असेल. ती जर गेली ना तिकडे तर बरं होईल ना, कशाला तिचं तोंड पाहायची वेळ येणार आहे. नको रे बाबा. त्यावर सायली म्हणते तुम्ही जे बोलताय ना ते माझ्या मनात पण आहे. तिच्यासारख्या मुलीने एखाद्या कुटुंबाला दुःखात लोटू नये म्हणजे झालं. आता अर्जुन म्हणतो झालं का तुमचं काम, चला ना मग आता जाऊया झोपायला, चला बरं. सायली म्हणते अहो पण सायली आता जरा टेन्शनमध्येच आहे, पण तरी अर्जुन तिला आता रिलॅक्स होण्यासाठी घेऊन जातोय झोपायला. तर असो, आता रात्र झाली आहे आणि इकडे प्रिया नुसती नाचती आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला आता वाटतंय सगळं काही तिच्या मनासारखं होणार आहे आणि तिने रंग दाखवायला सुरुवात पण केली. अगदी कोर्टाच्या बाहेरच प्रिया ती साडी वगैरे हातात घेते ना आणि विचार करते अरे वा आता मनासारखं झालंय. आता एकच रात्र मग सुभेदारांची मी सून होणार. तो मैपत आणि नागोबा ते माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीये, कारण आता सतत त्यांना माझी गरज लागणार आहे, कारण मी त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रू सोबत राहणार आहे ना. असं म्हणून ती तिची बॅग पॅक करत असते. इकडे बघा आता यांची लग्नाची तयारी बघा कशी गपचूप चालू आहे. कल्पनाताई अश्विनला म्हणतात अगं बाई अश्विन, अरे हे मंगळसूत्र तू स्वतःहून खरेदी केलं, विश्वासच बसत नाही मला. पूर्णाजी म्हणतात का ग कल्पना, त्याचा चॉईस तर चांगला आहे की, मंगळसूत्राचा आणि बायकोचं सुद्धा. आता असं म्हणल्यावर दोघी या हसायला लागतात. आता प्रतापरावनी 100 बात की एक बात कही है. प्रतापराव म्हणतात अरे अश्विन, बायकोला तुझ्या चॉईसचे दागिने द्यायची सवय आत्तापासून लावू नकोस बाबा, नंतर ते महागात पडतं बरं का. आता हे सगळे हसायला लागतात. मग कल्पनाताई म्हणतात काही काय बोलताय, ए बाबा अश्विन तू कर रे बाबा बायकोचे लाड, मी बघते तुला कोण अडवतंय ते. आता बघा हा प्रतापराव काय म्हणतात. ते म्हणतात अगं कल्पना मी गंमत करतोय, पण अश्विन तू तुझ्या शब्दाला जागलास, आय प्राऊड ऑफ यू. आता पूर्णाजी म्हणतात आपली तन्वी एकदा का माप ओलांडून घरात आली ना की मी भरून पावले बघ. आता हे सगळे सुभेदारनं प्रेक्षकांना नाही पस्तावले ना तर बघा तुम्ही मजा येणार आहे याची उद्या तन्वी घरात आल्यावर. आता लगेच बघा अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी हळू बोल, कोणी ऐकेल ना. पूर्णाजी म्हणतात ऐकू दे आता कोणाला काय ऐकायचं ते, मी तुझ्या लग्नात कोणतंच विघ्न येऊ देणार नाहीये. आता अश्विन म्हणतो हो पूर्णाजी कळलं मला. आता हिची तयारी चालू आहे सगळी बॅग पॅकिंगची. आता पुढच्या सीन मध्ये बघा यांचं डिस्कशन मस्त दाखवलंय. प्रतिमा येतात या प्रियाला काहीतरी शगुनाच्या वस्तू द्यायला. त्या म्हणतात बेटा सुभेदारांनी हे पाठवलंय, नीट ठेव सगळं, आणि तन्वी बेटा लवकर झोप, जागरण नको करत बसू, उद्या तुझ्यासाठी महत्वाचा दिवस आहे की नाही. आता प्रिया म्हणते हो आई मी झोपते लवकर, गुड नाईट. आता या प्रतिमा त्या गुड नाईट म्हणून निघून जातात. आता प्रिया विचार करते ही तर फक्त सुरुवात आहे, उद्यापासून साड्या दागिने पैसे सगळ्याचा नुसता पाऊस पडणार आहे माझ्यावर. आणि आता तेवढ्यात तिला अश्विनचा मेसेज आलाय आणि तो मेसेज ती रीड करते. त्यामध्ये मंगळसूत्राचा फोटो आलेला असतो. आता ते बघते ती आणि त्याला लाईक करते बरं का त्या मंगळसूत्राच्या फोटोला. तर काहीसं असं मंगळसूत्र आहे तिचं. आता प्रिया ते लाईक करते मेसेज आणि हसते मनाशी. आता लगेच इकडे कल्पनाताई पण विचारतात अरे बाबा पाठवलं का तुझ्या होणाऱ्या बायकोला फोटो, काय म्हणाली तन्वी, बघितलं का मंगळसूत्र. अश्विन लगेच म्हणतो हो मम्मा, अगं बघितलं तिने आणि स्माइली पण पाठवली आहे त्यावर. बापरे एवढं डिटेल सांगावं लागतं का. तर बघा प्रतापराव म्हणतात अश्विन बेटा तू खुश आहेस ना, तुझ्या मनासारखं होतंय ना. मग अश्विन म्हणतो हो डॅड मी का खुश नसेन, माझ्या मनासारखंच तर होतंय ना. आता बघा प्रतापराव काय म्हणतात, ए अश्विन तुझा बाप म्हणून तुला सल्ला देतोय, काहीही झालं तरी तन्वीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा बरं का. तुझ्या भावाने लाख चुका केल्या असतील पण त्याचा गुण एक घेण्यासारखा आहे बरं का. अर्जुन त्याच्या बायकोची साथ कधीही सोडत नाही. अर्जुन त्याच्या बायकोची कधीच साथ सोडत नाही. तिच्या वागण्याचा कितीही त्रास झाला ना त्याला तरीही नाही. पण त्यावर अश्विन काय म्हणतो बघा तन्वी अशी त्रासदायक कधीच वागणार नाही, तिचा स्वभाव लाखात एक आहे. अश्विनने असं बोलल्यानंतर
तन्वीचा स्वभाव लाखात आहे की अश्विन आता असं बोलतंय बरं का प्रेक्षकांना, फक्त लग्न होऊ द्या, याला नाही रडायची वेळ आली ना तर बघा तुम्ही मजा येणार या सुभेदारांची. यांचे एक एक डायलॉग लक्षात ठेवा प्रेक्षकांनो. आता लगेच अश्विनने असं बोलल्यावर पूर्णाजी म्हणतात, अगं बाई लगेच बायकोची बाजू घेतली की याने. आता हे सगळे याला हसतात. प्रतापराव म्हणतात, चला मुलगा शिकला आणि संसाराला तयार झाला. अश्विन म्हणतो, काय डॅड तुम्ही चिडवताय मला. कल्पनाताई म्हणतात, बरं झोपा आता, पूर्णांची झोपायची वेळ झाली आहे. आता पूर्णाजी म्हणतात, बाई मला कशाची झोप येते आता, मला असं झालंय कधी एकदाचा दिवस उजाडतोय उद्याचा आणि कधी नाही. कल्पनाताई म्हणतात, असं नका करू पूर्णाई, झोपा आता नाही तर त्रास होईल तुम्हाला. चला हो झोपूयात आता. प्रेक्षकांनो यांची सगळी एक्साइटमेंट काढणार आहे तन्वी. आता कसं आहे माहिती का, साहजिक आहे, आता आपल्याला माहिती आहे ती प्रिया कशी आहे, पण या सगळ्यांना थोडीच माहिती आहे ती कशी येते. त्यामुळे यांना सगळ्यांना कळणार आहे आता ती घरात आल्यावर कशी येते. आता या सायलीला काही झोप येईना, तिला सारखे आजचं सगळं झालेलं खटकतंय, बाई काहीतरी असल काहीतरी असल. आता आपल्या बायकांचा स्वभावच असतो ना, कुठे काही दिसलं की आपण त्याचा विचार करत बसतो, काय असेल बाई, असं एक चुटपुट लागते ना, काय सस्पेन्स असेल, काय लपवताय काय लपवताय. सायलीला काही केलं झोप येईना. अर्जुन आता तिथेच बसलाय तिच्या समोर काहीतरी स्टडी करत. तो तिच्याकडे बघतो आणि विचार करतो की चालू झालं यांचं पुन्हा विचार करणं, पण तो विशेष काही तिच्याशी बोलत नाही. तिचं तिला विचार करू देतो. सायली सगळ्या गोष्टीची सिक्वेन्स लावतीये मनात, पण तिला काही उमगे ना की काय गडबड असेल. पण प्रेक्षकांनो आजचा थरार शेवटपर्यंत बघा. सायलीला कसं कळलंय, अर्जुनला सुद्धा कळलंय, प्रियाचं आणि अश्विनचं लग्न आहे, सगळं समोरासमोर झालंय, मजा आ गया. तेच सांगते पुन्हा पुन्हा. आता प्रिया लग्नासाठी तयार होते, सकाळचा दिवस उजाडलाय. प्रतिमा त्या तिला गजरा लावून देतात आणि म्हणतात, घट्ट आहे ना ग गजरा. प्रिया म्हणते, हो आई छान दिसतोय. आता या प्रतिमा त्या तिच्याकडे बघत असतात सारख्या टकलावून. प्रिया म्हणते, अशी काय बघतेस ग आई, आणि तू आज पहिल्यांदा तयार करतेस ना मला आज. प्रतिमा त्या म्हणतात, तुझे लाड करून घेते ग, तू सासरी रमलीस ना की आमची आठवण नाही येणार तुला. तेवढ्या तिथे सुमन येते आणि म्हणते, अगं बाई काय छान तयार होते तू तन्वी, मला तर बाई असं वाटलं की लेक सजते आणि आई तिला लग्नासाठी तयार करते. असं बोलल्यानंतर या प्रतिमा त्यांना कसं तरी होतं बरं का. लगेच प्रिया म्हणते, अगं काही काय ग काकी, मी कॉलेजला चालले. मग आता या सुमनताई म्हणतात, अगं बाई एवढी सजून धजून चालली आहेस आज. मग प्रिया म्हणते, अगं हो काय आहे, आमच्या कॉलेजमध्ये ना जरा फॅशन शो आहे, मी ब्रायडल थीम घेतली आहे ना म्हणून अशी तयार होते. आता सुमनताई म्हणतात, अय्या फॅशन शो, या भारी बोलतात प्रेक्षकांनो. पुढे त्या म्हणतात, कशा ए तन्वी मला येऊ दे ना तुझ्या कॉलेजमध्ये तो फॅशन शो बघायला. अगं मी कधी बघितलंच नाहीये ग, म्हणजे ते टीव्हीवर असतात ना फॅशन शो, ते बघायला मला फार आवडतात बघ. ते वातावरण काय असतं ना ते मी कधी बघितलं नाही बघ, मला ते बघायला मिळेल, मी येते ना तुझ्या बरोबर. प्रिया म्हणते, अगं सुमन काकी छोटासा फॅशन शो आहे हा, फार काही नसणार आहे तिथे, नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाईल हा तिथे. सुमन म्हणते, अगं तन्वी पण तेव्हा ब्रायडल थीम नसेल ना, मला ती बघायची आहे, 5 मिनिटात तयार होऊन येते बघ मी. आता प्रिया जोरात वसकते हा त्यांच्यावर, नको येऊ म्हणलं ना ग मी. आता त्यांचं तोंड बिचाऱ्यांचं बारीक होऊन जातं बरं का. प्रतिमा आत्याला येतो राग. प्रतिमा आत्या म्हणतात, काय हे तन्वी. आता ही पुन्हा ओरडून म्हणते, एकदा सांगितलेलं कळत नाही का. प्रतिमा आत्या डोळे वटारतात तिच्याकडे बघून. मग लगेच प्रिया म्हणते, अगं आई तसं नाही ग, अगं सुमन काकी, अगं सॉरी ग, अगं काय ना माझा आवाज थोडा चढला, पण अगं खरंच तू नको यूज ग. अगं त्या फॅशन शोचा ना जरा स्ट्रेस आलाय मला आणि तू हट्टच धरून बसलीस मी येते म्हणून जरा आवाज चढला ग माझा, सॉरी. सुमन म्हणते, बरं बाई काही हरकत नाहीये, मी नाही येत, हां चालू देत तुझं. पण काय हो वहिनी, तुम्ही एवढ्या तयार होऊन कुठे निघालात. आता प्रतिमा त्याला ते खटकतं, त्यांना काही सुचत नाही काय बोलावं. प्रिया पटकन बोलते, अगं पूर्णाजीकडे सोडते मी आईला, आई आणि पूर्णाजी साखरपुड्याला चालल्यात तिथून. मग सुमन म्हणते, अच्छा असं का, बरं ए तन्वी पण तुला ऑल द बेस्ट हां. प्रिया म्हणते, हो थँक्यू. आता लगेच त्या सुमन काकी बिचारा गेल्या बरं का. आता प्रतिमा त्याला डाऊट येतो ना हिच्यावर. प्रतिमा त्या म्हणतात, काय ग तन्वी असं का बोललीस, मला वाटलं सुमनला तरी तू निदान खरं सांगशील, तुला एवढं पटकन खोटं बोलणं कसं काय सुचतं ग तन्वी. आता ही गडबडते बरं का, पण तरी सुद्धा पटकन खोटं बोलत म्हणते, नाही ग आई मी कुठे पटकन खोटं बोलले, मी आधी ठरवून ठेवलं होतं, सुमन काकीने पाहिलं आपल्याला तर तिला काय सांगायचं. आणि अगं आई सुमन काकी ना आपली जरा भोळी आहे बरं का, नाही म्हणजे तिला असं अचानक सायलीचा फोन आला
आणि तिने एकदम सायलीला सगळं खरं खरं सांगितलं तर अगं आई उगाचच रिस्क ना, म्हणून मी काही बोलले नाही. आता या प्रतिमा त्या बिचाऱ्या होला हो करतात आणि प्रिया म्हणते निघूयात का आई आता, पण तरी प्रतिमा त्याला हिचा डाऊट आलेलाच आहे बरं का प्रेक्षकांनो. काय आहे ना, आता बिचाऱ्या प्रतिमा त्याला वाटतंय या ना त्या कारणाने का होईना पण आपल्या पोरीचं लग्न होतंय, चांगल्या मुलाशी होतंय, म्हणून त्या काही बिचाऱ्यामध्ये बोलत नाहीयेत. खरं तर त्यांचं चुकतंय, पण काय आहे ना अशा गोष्टी होतात कधी कधी. तर असो, आता इकडे गुडघ्याला बाशिंग बांधलेला आपला अश्विन निघालाय लग्नाला. पूर्णाजीचा आशीर्वाद घेतोय. पूर्णाजी घरीच थांबणार आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता त्या आशीर्वाद देतात त्याला, सुखी राहा आणि लवकर जोडीने पाया पडा. पूर्णाजी असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई थोडी कळ काढ, थोड्याच वेळात तुझी नाचून येणार आहे घरी. पूर्णाजी म्हणतात तन्वीच्या स्वागताची जय्यत तयारी करणार आहे मी तुम्ही यायच्या आत. मग लगेच कल्पनाताई म्हणतात पूर्णाई डोळ्यात येईल अशी तयारी करू नका बरं, आम्ही जवळ पोहोचेपर्यंत वाट बघा. पूर्णाजी म्हणतात हो ग बाई, तन्वीच्या गृहप्रवेशापर्यंत कोणाला काही कळू देणार नाही मी. पण ए बाबा अश्विन, तू स्वतःचं लग्न लपून ठेवायच्या नादात हे असे काय कपडे घातलेस रे, असं जाणार आहेस का तू लग्नाला? अरे तुझं कोर्ट मॅरेज आहे मान्य आहे मला, पण जरा चांगले कपडे तरी घाल. अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी हो ग, पण मी जर चांगले कपडे घालून पडलो बाहेर तर कोणाला संशय येईल ना, नवऱ्या मुलासारखे कपडे घातले तर. मी केलंय सगळं तयारी, माझ्या मित्राकडे जाईल वाटेत आणि तिथे तयारी करेल. मग लगेच पूर्णाजी त्याचे गालगुचे घेत म्हणतात अगं बाई किती छान तयार झालंय माझं लेकरू ते. पूर्णाजी आता या अश्विनचे लाड करतात. कल्पनाताई म्हणतात हार आणि फुलाची ऑर्डर दिली आहे ना. प्रतापराव म्हणतात हो दिली आहे, सगळं पोहोचणार आहे वेळेत. आणि ए अश्विन, ए बाबा एक काम कर, तू पुढे जा, आम्ही दोघं थोड्याच वेळाने निघतो तुझ्या पाठी. कोर्टात भेटूच आपण. आता लगेच कल्पनाताई दृष्ट लागू नये म्हणून त्याला काजळ लावतात आणि म्हणतात बाई माझ्या बाळाला कोणाची दृष्ट नको लागायला, हा निघालाय मस्त लग्न लावायला गुपचूप आणि या बाळा बाळा म्हणतायत याला. असो तर आता अश्विन म्हणतो मम्मा तू पण ना. आता कल्पनाताई म्हणतात सुखाने संसार. अश्विन म्हणतो थँक्यू मम्मा. मग लगेच पूर्णाजी सुद्धा त्याची दृष्ट काढतात आणि त्याला असं जवळ घेतात आणि म्हणतात अगं बाई माझं सोनं ते. मग अश्विन म्हणतो गोड आहे माझी पूर्णाजी. असे त्यांचे लाडलाड चालू आहे. आता लग्न व्हायच्या आधी करून घ्या म्हणा सगळे लाड, कारण नंतर काही करत नाहीये याचं. मजा येणाऱ्या प्रेक्षकांनो, खरं तर आता दाखवायसारखं त्यांना भरपूर काही आहे बरं का. म्हणजे ही प्रिया घरात आल्यावर त्यांना साडीची किंमत कळेल, मजा आने वाला आहे. मी तर खूप खुश आहे अश्विनच्या लग्नामुळे. तर असो, म्हणजे त्याचं वाटोळं होणार आहे म्हणून खुश नाहीये बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल काय तसं नाही, पण मजा येणार आहे. आता प्रिया जो काही त्रास दिला या सुभेदारांना त्यामुळे त्यांना या सायलीची जाणीव होणार असं मला म्हणायचं आहे. पण असो, आता अश्विन निघता निघता मंगळसूत्रच विसरलाय. कल्पनाताई म्हणतात अरे असा कसा तू धांदरट. अश्विन म्हणतो मी पटकन रूममध्ये जातो आणि घेऊन येतो ते मंगळसूत्र. आता प्रतापराव म्हणतात अरे अश्विन तू लग्नाच्या आधीच सगळं विसरतोयस, किती गडबडतोयस. अश्विन म्हणतो आत्ता आलो मी. मग आता तो त्याच्या रूममध्ये जातो आणि गडबड त्या मंगळसूत्राची पावती तिथेच खाली टाकतो आणि ती सायलीला दिसते. आता पुढे दिसते प्रेक्षकांनो, पण थोडासा थरारमध्ये त्यांनी दाखवलाय. अश्विन आता निघाला आणि लगेच या सायलीला आलाय डाऊट. सायली त्याला जाताना बघते आणि विमलला म्हणते अहो विमलताई अश्विन भाऊजीने डबाच नाही नेला आज. विमल म्हणते अहो ते लवकर घरी येणार असतील ना म्हणून. आता या कल्पनाताईंनी छान अशी सिल्कची साडी वगैरे घातली आहे, प्रतापरावांनी झब्बा घातलाय. ते सायली बघते आणि प्रतापराव पण तिच्याकडे बघतात, त्यांची नजरेला नजर मिळते. आता काय बोलावं त्यांना काही सुचत नाही. ही विमल पण अशी खालून वर पाहतीये त्यांच्याकडे. सायली विचार करते आईंची साडी किती छान आहे, लग्नाला निघालेत का दोघे जण. मग प्रतापराव म्हणतात अगं ए विमल, अगं आम्ही जरा साखरपुड्याला जाऊन येतो, माझ्या मित्राच्या मुलाचं साखरपुडा आहे. आता ते असं बोलणार तेवढ्यात या कल्पनाताईंना जोरात ठसका लागतो. विमलला पाणी द्यायला सांगतात प्रतापराव. कल्पनाताईंचा ठसका एवढा असतो की त्यांना काही सुधरत नाही. शेवटी विमल पाणी वगैरे देते, पाठ चोळते, पण तरी कल्पनाताई वाट बघत नाही ठसका कमी व्हायची आणि पटकन निघतात. प्रतापराव म्हणतात चल चल निघूयात का. आता सायलीला हे सगळं खटकतं, एवढी काय गडबड आहे. म्हणजे ते विचारतात प्रतापराव कल्पना कमी झालाय ना ठसका. मग त्या म्हणतात हो हो चला चला निघू आपण. सायलीला कळत नाहीये इतकी काय गडबड चालली आहे यांची. आता या कल्पनाताई जेव्हा निघतात तेव्हा त्यांचा मोबाईल तिथेच विसरतो बरं का सोफ्यावरती. आणि आता सायली विचार करते हे एवढी काय गडबड करताय. पण असो, आता लगेच विमल सायलीजवळ येऊन म्हणते सायलीताई तुमची स्वयंपाकाची वेळ संपायच्या तुमचं सगळं तयार होतं नेहमी, हे कसं काय जमतं तुम्हाला. सायली म्हणते विमलताई आवडीचं काम असलं ना की ते होऊन जातं पटकन, आणि आता माझ्या हातात ना वेळ आहे भरपूर. आई सुद्धा घरात नाहीये, आईना
ताजी ताजी फुलं आवडतात ना, मी पटकन ताजी फुलं आणते आणि अख्खं घर फुलांनी सजवते बघा. विमल म्हणते, अहो त्या एवढा तुमचा रागराग करतात सायलीताई, तरीसुद्धा तुम्ही सगळं करता हो त्यांचं. म्हणजे मागच्या बागेत जाऊन आता तुम्ही फुलं वेचणार ना? नाही म्हणजे त्यांना ती फुलं आवडली तरी त्या ओरडणारच आहेत तुमच्यावर, तरी पण तुम्ही एवढं मनापासून करता. मग सायली म्हणते, अहो विमलताई, आई रागवतच असते लेकीला, असं सारखं सारखं विचार नाही करायचा त्याचा, विसरायच्या असतात या गोष्टी. मी येते हा पटकन फुलं घेऊन, असं म्हणून आता ही गेली आहे बागेत. आता इकडे हे पोहोचलेले आहेत कोर्टामध्ये. आज सगळं फास्ट फास्ट दाखवलंय. मग प्रिया म्हणते, आपण थांबूयात ना अश्विनसाठी, ते दिसत नाहीयेत. आता अरेचा अहो झाला बरं का लगेच. या कल्पनाताई म्हणतात, अगं बाई तन्वी, किती गोड दिसतेस तू, तुला ना बाई माझीच नजर लागेल, असं म्हणून तिला काजळ लावतात बरं का. आता प्रिया मनातल्या मनात विचार करते, मी म्हटलं ना ही रंग दाखवते. प्रिया मनात विचार करते, यावर काय मी आता सायलीचा डायलॉग मारायचा का, आपल्या माणसांची दृष्ट लागत नाही म्हणून. जागे कल्पना, नाही म्हणत जा, असं ती मनातच विचार करायला लागली आहे. पण असो, आता अश्विन आलाय तेव्हा तो आल्या आल्या म्हणतो, मम्मा डॅड, हे ना माझे कलिग आहेत डॉक्टर शेखर, म्हणजे आपल्याला साक्षीदार लागेल ना, तन्वीकडनं पण 2 असतील, माझ्याकडनं 2, म्हणजे म्हणूनच मी यांना आणलंय सोबत. तन्वीकडनं सुद्धा 2 साक्षीदार लागतील ना? प्रतापराव म्हणतात, अरे हो की, आपण विसरलोच होतो ही मोठी गोष्ट, तुला बरं आठवलं रे अश्विन. लगेच कल्पनाताई म्हणतात, अरे असं काय करताय हो, तन्वीच्या बाबतीत कुठलाही विचार सगळ्यात आधी आपला अश्विनच करणार ना. मग लगेच प्रिया थोडंसं लाजल्यासारखं करते. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा, आता तुझ्या मुलीची काही काळजी करू नकोस बघ. आता या प्रतिमा त्याचा चेहरा जरा दुःखेला झालेला आहे, म्हणजे जरा त्यांचा मूड गेलेला आहे. कल्पनाताईंना तेच जाणवतं. त्या म्हणतात, अगं प्रतिमा, कळतंय मला, खरं तर रविराज भाऊजींनी इथे असायला हवं, पण आपल्याकडे पण नाईलाज आहे ना गं, काय करणार आपण. त्यांनी हे लग्न नसतं ग होऊ दिलं. खरं तर रविराजांनी काही असं अडवलं नसतं प्रेक्षकांनो, कारण ते त्यांच्या मुलीच्या शब्दात आहेत, असं मला तरी वाटतं बाबा. तुमच्या कमेंट्स मला कळवा. आणि हो प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडला लाईक केल्याशिवाय सोडू नका. तर पुढे बघा, प्रतापराव म्हणतात, चला निघूयात आपण, मुहूर्त नाहीये आपला, पण तिथे नंबर आला ना आपला, तर आपण तिथे हजर असायला हवं. अश्विन म्हणतो, हो हो चला चला. आता प्रिया बघा प्रेक्षकांनो, बाहेरच कबूल करून घेते सगळ्यांकडनं. प्रिया म्हणते, अश्विन अरे जरा थांब, मला ना जरा भीती वाटते बघ, जरा थरथरतंय मला, जरा काळजी वाटते, म्हणजे भीतीच वाटते बघ. एकदा शेवटचं विचारते मी तुला, आज जेव्हा सही करायची वेळ येईल तेव्हा तू मागे नाही ना फिरणार, म्हणजे तिथे तमाशा होणार आहे. अश्विन म्हणतो, अगं असं काय विचारतेस तन्वी. मग प्रिया म्हणते, अरे अश्विन, माझं घाणेरडं नशीब पुन्हा आडवं आलं तर लगेच अश्विन म्हणतो, तन्वी अगं तू नको काळजी करूस, तुझं नशीब आता बदललंय, कारण काहीच वेळात तू आता तन्वी किल्लेदार नाही, तू मिसेस तन्वी अश्विन सुभेदार होणार आहेस. मी कधी कधी किल्लेदारचं सुभेदार आणि सुभेदारचं किल्लेदार करते बरं का प्रेक्षकांनो, तसं जाणवलं तर मला सांगत जा. तर असो, भया कल्पनाताई आता घाई करतात, ए बघ तन्वी, आता आपण इथे वाट नको बघायला, चला लवकर, इथे अर्जुनचे कामं असतात, तो आला तर. आता हे गडबड सडबड लगेच तिथे वर चालले आहेत कोर्टामध्ये. फॅमिली कोर्ट आहे बहुतेक, काहीतरी आहे बाबा, काय मला काही समजलं नाही. कौटुंबिक न्यायालय लिहिलेलं आहे वरती. तर आता अर्जुन बरोबर तिथे आलेला आहे. हे वर जात असतात तेव्हा अर्जुनची गाडी खाली आलेली असते. आता हा थरार थोडासा रंगवला त्यांनी, म्हणजे अर्जुन गाडीतनं खाली उतरतोय, हे वरनं चाललेत तिकडे या न्यायालयात. आता अर्जुन हळूहळू वर जातोय आणि हळूहळू ते तिकडे आत जातात. मस्त मजा आली हा प्रेक्षकांनो हा सीन बघताना, म्हणजे जरा असं एक्साइटमेंट वाढवली आपली. या मालिकेची खासियतच आहे, काही थोडंसं बोर व्हायला लागलं आपल्याला की लगेच काहीतरी सस्पेन्स दाखवतात. खूप मोठा मोठा भाग असतो प्रेक्षकांनो, त्यामुळे सांगायला मला जरा उशीर लागतो. पण आता बघा, कोर्टामध्ये हे पोहोचलेत, आता यांचा नंबर यायची वाट बघतायत. हे सगळेजण तिथेच बसलेत, आता एकेकाचे नंबर चालू आहेत तिथे. कोर्ट मॅरेज असतात ना, हे बघा, मला काही माहिती नाहीये काय प्रोसेस असते तिथे, म्हणून मी तुम्हाला बघून बघून सांगते की काय दाखवताय. आता नेमका अर्जुन तिथे कोर्टाच्या जवळ पोहोचतो आणि तेवढ्यात त्याला कोणाचा तरी कॉल येतो, म्हणून तो कोर्टाच्या बाहेरच थांबलाय. आता बघा प्रेक्षकांनो, एवढंच नाही तर या प्रियाला पण कोणाचा तरी फोन आलाय, पण ते त्यांनी पुढच्या सीनमध्ये रंगवलंय. जवळजवळ 10-15 मिनिटे हा सीन त्यांनी रंगवलाय. म्हणजे अश्विन खुश आहे, त्यांच्या चर्चा गप्पा चालू आहेत वगैरे वगैरे, आणि प्रिया टेन्शनमध्ये, लग्न होईल का नाही होईल. आणि तेवढ्यात अर्जुनला फोन येतो. इकडे सायलीने सगळ्या घरभर ताजी ताजी फुलं सजवली आहेत मस्तपैकी, आणि ती आता प्रत्येकाच्या खोलीत जाऊन सुद्धा ते फुलं ठेवते, आणि त्या निमित्ताने तिला त्या मंगळसूत्राची पावती दिसते. पण तत्पूर्वी ती अश्विनच्या फोटोजवळ येते
अश्विनचा फोटो बघून तिला छान वाटतं. अश्विनच्या फोटोशी जरा संवाद साधते ती आणि म्हणते, अश्विन भाऊजी तुम्ही खूप हळवे आहात. जेव्हा तुमचा प्रेमभंग झाला तेव्हा किती हो मनाला लावून घेतलं होतं तुम्ही, आणि आता तुम्हाला छान सांभाळेल अशी मुलगी तुम्हाला मिळत, असं म्हणून तिने ते फुलं तिथे ठेवलेत शुभेच्छा म्हणून अश्विनला. आता तिला काय माहिती तो चाललाय वाटोळं करायला स्वतःचं पण तेवढ्यात ती असं ते फाईल काहीतरी खाली पडते म्हणून ती वागते. तर तिला आता मंगळसूत्राची रिसिप्ट दिसतेच. अरे देवा, ये क्या समज गया सायली को. सायली ती सगळी पावती वाचते आणि विचार करते, अरे देवा, अश्विन भाऊजीने मंगळसूत्र विकत घेतलं. हे का विकत घेतलं असेल भाऊजींनी. आणि तिच्या डोळ्यासमोर आता सगळं फ्लॅश आउट झालंय. यांचे साखरपुड्याचे नाटकं, अश्विनचं लगबग लगबग जाणं येणं, कुछ तो गडबड है. प्रतिमात्याने तिला काहीही न सांगणं, या सगळ्या गोष्टी आता सायलीला खटकल्या आहेत. आणि आता सायलीला सिक्वेन्स लागलाय की खूप मोठी गडबड आहे. पण आता ती त्या दुकानात फोन करून विचारते तेव्हा तिला कळतं सगळं. आता तेवढ्यात प्रियाला कोणाचा तरी फोन आलाय. त्यामुळे प्रिया आता कोर्टाच्या बाहेर येते बरं का प्रेक्षकांनो. आणि नेमका अर्जुन तिथेच फोनवर बोलत असतो आणि अर्जुनने पण बघितलंय प्रियाला. म्हणजे अशा पद्धतीने हा तमाशा रंगणार आहे. खूप मोठा एपिसोड होता प्रेक्षकांनो. बापरे, आता सायली विचार करते, बापरे काहीतरी मोठी गडबड आहे. आणि इकडे अर्जुनने प्रियाला पाहिलंय फोनवर बोलताना आणि तो बघतो आणि बघतच राहतो तिला की ही इथे काय करतीये. पण आता ना प्रेक्षकांनो, अर्जुनचं त्यांनी पुढे काही दाखवलेलं नाहीये. पण सायली आता बघा काय विचार करते इकडे. म्हणजे खूपच रंगवलाय हा शेवटचा सीन त्यांनी. मजा आ गया म्हणूनच सुरुवातीपासून सांगितलं तुम्हाला. आता बघा सायली विचार करते, अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र का घेतलं असेल, काय भानगड असेल ही सगळी. आता सायली विचार करते त्या दुकानातच फोन करून विचारूया. पण तेवढ्यात कल्पनाताईंच्या मोबाईलवर फोन वाजतो आणि ती विचार करते, अगं बाई आई इथेच फोन विसरले की. आईंना फोन कोण करत असेल, हे नाही म्हणजे महत्वाचं काही असेल का. म्हणून तिने लगेच फोन उचललाय आणि तिकडनं एक माणूस फोन करतो आणि सांगतो, मॅडम तन्वी मॅडम आणि अश्विन सरांच्या लग्नाचे पेढे आणि हार कुठे पाठवायचेत. अरे देवा, आता कळलं की सायलीला. सायली आता एकदम डोळे फाडून विचार करत, अरे बाप रे, अश्विन आणि तन्वीचं लग्न. आता तो माणूस म्हणतो, मॅडम हॅलो आहात ना तुम्ही. आता सायलीला जबरदस्त धक्का बसलाय 440चा. सायली म्हणते, काय तन्वी मॅडम आणि अश्विन सरांचं लग्न, ही ऑर्डर कोणी दिली तुम्हाला. तिकडनं तो माणूस म्हणतो, कल्पना सुभेदारांनी. आणि हा एपिसोड संपवला. आपण पुढच्या भागात प्रतिमा आत्याचा जीव वरखाली होत असतो. त्या म्हणत असतात, आपण आता तरी रविराजांना आणि सायली अर्जुनला सांगूयात का. आता ऐन वेळेवर ते कशाला लग्न थांबवतील. आता त्यांच्या सह्या करायची वेळ आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि अर्जुन तिथेच आहे कोर्टामध्ये. सायली विचार करते की यांचा फोन का लागत नाहीये. म्हणजे याचा अर्थ अर्जुनने प्रियाला पाठमोरी पाहिली आहे आणि त्याला कळलं नाहीये बहुतेक की ती प्रिया असावी, असं मला वाटतंय पुढच्या प्रोमोवरनं. आता ही सायली विचार करते, काही झालं तरी मला अश्विन भाऊजीचं आणि तन्वीचं लग्न होण्याच्या आत तिथे पोहोचलं पाहिजे. आणि अर्जुन तिथेच कोर्टात आहे. पण इकडे हे खूप गडबड करतायत. चला चला आता लग्न लवकर पार पाडूया. आता या दोघांच्या सह्या करायची वेळ आली आहे. बहुतेक सायली तिथे जाईल आणि ड्रामा रंगणार आहे. पण अश्विन यावेळेला तन्वीची साथ देईल असं मला वाटतंय प्रेक्षकांनो. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा आणि उद्याचा एपिसोड मिस करू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठरलं तर मग या मालिकेच्या या इंटरेस्टिंग एपिसोडसाठी भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर, धन्यवाद. आणि हो, तुमच्या कमेंट्स कळवा मी वाट बघेल. थोडक्यात सांगायचं झालं तर अश्विन त्याचं वाटोळं करणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. भेटूयात उद्या. धन्यवाद.